रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चकलीची रेसिपी. तर मी ना बरोबर असे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे. मस्त असं चाळून घेतलं. त्यामध्ये 3 वाटी रामबंधू चकली मसाला, 2 चमचे आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि मस्त असे तीळ घ्यायचे आहे सफेद, आणि थोडंसं ओवा आणि जिरं घ्यायचं आहे, जेणेकरून टेस्ट खूप छान येते, आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तर आपल्याला ना खुसखुशीत चकली बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण खूप आवश्यक आहे. मस्त असे मसाले सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, आणि 3 चमचे एवढ्या पिठाला आपल्याला ना 3 चमचे तेल घ्यायचं आहे. मस्त असं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. लगेच हाताने नाही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही. तर मी ना मस्त असं हाताने सर्व मोहन पूर्ण पिठाला लावून घेते. पूर्ण पिठाला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या हाताला असे पिठाचे मूठ बनत नाही तोपर्यंत आपल्याला ते चोळून मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे चकलीला टेक्स्चर आणि चव खूप छान येते आणि खुसखुशीत ही बनायला मदत होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मूठ बनत आहे. मी मस्त असं पीठ आहे ना पूर्ण मोहन पिठाला हे करून घेतलं. आणि बघा मी 4 वाटी पीठ घेतलेलं आहे, आणि त्यासाठी ना पाणी मी ठेवले आहे 3 वाटी. मोजून आपल्याला त्याच वाटीने 3 वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे, आणि मस्त असं गरमच पाणी आपल्याला पिठात ओतून घ्यायचं आहे. थोडं करूनच ओतायचं, जेणेकरून पातळ डो होणार नाही आपला. आणि सुरुवातीला कसं चमच्यानेच हलवून घ्यायचं. मस्त असं हाताने पीठ सर्व बाजूने मळून घ्यायचं. मस्त असं मऊसूत बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळही झालं नाही पाहिजे आपल्याला. बघा मला पूर्ण पिठासाठी ना पूर्ण तेवढं पाणी लागलंय. 3 वाटी पाणी बरोबर आहे. मस्त असं डो बनवून घ्यायचा. तो असं 20-25 मिनटं असंच भिजून ठेवायचा. आणि आपल्याला ना चकली बनवण्यासाठी पीठ भिजवणे खूप म्हणजे महत्त्वाचे आहे. तर चकली बनवण्यासाठी ना आपल्याला ते जेवढं आपल्या साच्यात पीठ बसणार तेवढं गोळा घ्यायचा आहे, आणि मस्त असा मळून मऊसूत परत बनवून घ्यायचा. आणि मग आपल्याला बघा असे चकलीच्या साच्याच्या म्हणजे थाळी घ्यायची आहे. ती मस्त अशी सोऱ्यात घालून पीठ पण आपल्याला दाबून भरायचं आहे, जेणेकरून हवामध्ये घुसणार नाही आणि आपली पारी बनवताना चकलीमध्येच तुटणार नाही. तर बघा अशा प्रकारे आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे. एक चकली बनवून घ्यायची, जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाही आपल्याला, जेणेकरून म्हणजे सुकणार नाही चकल्या, आणि तेलात टाकल्यावरती आपली चकली तुटणार नाही. मस्त असं चकल्या बनवून घ्यायच्या. जेवढं आपण तेल घेतले त्या प्रमाणातच 4-5 चकल्या बनवून ठेवायच्या. आणि मग काय करायचं, आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. जेवढं तेल गरम करायला ठेवलंय तेवढंच आपल्याला चकल्या सोडायच्या आहे. सुरुवातीला ना थोडीशी चकलीचा कुटका आपल्याला तेलात मस्त असं सोडून घ्यायचा. पटकन असा वरती आला की समजायचं तेल आपलं बरोबर तापलेलं आहे. आणि जेवढं तेलात आपल्या चकल्या बसतील तेवढंच आपल्याला चकल्या सोडायच्या आहे. जास्त चकल्या सोडायच्या नाही तेलात, जेणेकरून तेलाचं टेम्परेचर कमी होईल. तर बघा मस्त अशा लालसर चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त काटे पण बघा किती छान सुंदर आलेले आहेत. आणि तुम्ही पाहतच असाल चकली ना आपली दुसरं सोडताना सुद्धा आहे ना आपल्याला तेवढंच प्रमाण ठेवायचं आहे. म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला चकली सोडायचीच नाही आहे बघा. आणि झाऱ्याच्या साह्याने ना लगेच आपल्याला हात पण लावायचं नाही चकलीला, जेणेकरून चकली तुटेल. झाऱ्याच्या साह्याने थोडं तेल म्हणजे चकलीवरती आपण सोडत राहायचं. बघा मस्त अशा सर्व चकल्या मी तयार करून घेतल्या आहेत. आवडल्या असेल